मी हितेंद्र गवाले, कला शिक्षक. शाळेचं नाव सुनाबाई पेस्तन शॅटलिंग हायस्कूल, बोर्डिंग. चित्रकला विषयासाठी आपण आज सुरुवात करणार आहोत. चित्रकला विषय का बरं शिकायचा ते मुख्य बघूया आपण. चित्र शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मला माझ्या हाताचा उपयोग करून माझी कल्पना कागदावर उतरवायची आहे. कलेमुळे, चित्रकलेमुळे आपल्याला एक प्रकारची सादरीकरणाची कला अवगत होत असते आणि म्हणून चित्रकला शिकायची. आज आपल्याला सुरुवात करायची आहे रेषेपासून. रेषा शिकायची. चित्र शिकण्यासाठी खरं तर खूप प्रकारचं साहित्य, महागडं साहित्य हवं असं काही नाही आहे. साधी पेन्सिल आणि वही असेल तरी आपण चित्रकलेला सुरुवात करू शकतो. फळा माध्यमातून खडू आपण घेऊया. पेन्सिल घेतल्यानंतर जेव्हा आपण ती वहीवर टेकवतो तेव्हा आपल्याला पहिला मिळतो बिंदू आणि इथून माझ्या चित्राला सुरुवात होते. हे सगळे अशा अनेक प्रकारचे बिंदू एकत्र करून रेषा तयार होते आणि त्याच रेषेपासून वेगवेगळे आकार आपण तयार करू शकतो. वेगवेगळ्या चित्रांमध्ये तिचा उपयोग करू शकतो. म्हणून रेषेचा मला अभ्यास सुरुवातीला करायचा आहे. असे अनेक बिंदू एकत्र केल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 असे अनेक बिंदू जर आपण एकत्र करत गेलो तर त्या बिंदूंच्या जोडणीमुळे मला मिळते एक रेषा आणि ह्याच रेषेपासून मला माझ्या कलेच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि म्हणून रेषेचा अभ्यास. अशा ह्या एकूण 7 प्रकारच्या रेषा आहेत. रेषा एकूण किती प्रकारच्या आहेत? 7 प्रकारच्या आहेत. त्यातली पहिली रेषा बघितली आपण. प्रत्येक रेषेला नाव आहे. या रेषेचं नाव आहे उभी रेषा. या रेषेचं नाव उभी रेषा. दुसरी रेषा आहे याप्रमाणे, तिला नाव आहे आडवी रेषा. रेषेचा तिसरा प्रकार बघूया आपण. या रेषेला म्हणतात, तिचं नाव आहे तिरकी रेषा. त्यानंतर चौथा रेषेचा प्रकार आपण बघूया. समुद्रकिनारी जेव्हा आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लाटा बघत असतो आपण. एक प्रकारची लय त्या लाटांमधून पाण्याच्या निघत असते. ती लय दाखवणारी रेषा याप्रमाणे. या रेषेचं नाव आहे लयदार रेषा. तिला म्हणतात लयदार रेषा. त्यानंतर रेषेचा 5वा प्रकार पुढे बघायचा आपल्याला. डोंगर नदीतून जेव्हा आपण जंगलात फिरत असतो तेव्हा डोंगरांची रांग बघायला मिळते बघा. ती रांग या प्रकारे आपल्याला बघायला मिळते. उंच कमी जास्तीचे डोंगर आपल्याला बघायला मिळतात. एक प्रकारची रेषा या ठिकाणी मिळत असते एकमेकांना डोंगराच्या आकाराची, पण हिला नाव आहे कोणाकृती रेषा. रेषेचा पुढचा प्रकार बघूया आपण. त्याच्यामध्ये एकाच बिंदूतून निघणारी रेषा पुढचा प्रकार आहे. आपण दिवाळीमध्ये एक प्रकारचा फटाका फोडतो, त्या फटाक्याला म्हणतात पाऊस, अनारकली असं म्हटलं काहीतरी. आणि त्याला ठिणगी लावल्यानंतर एकाच बिंदूतून अनेक प्रकारच्या रेषा निघत असतात. याप्रमाणे बघा. एकाच बिंदूतून निघणाऱ्या रेषा, या रेषेचं नाव आहे उत्सर्जित रेषा. आणि पुढचा 7वा प्रकार आपण रेषेचा बघूया. त्याच्यामध्ये तुम्ही जर एखाद्या तलावाच्या किनारी गेलो आपण तलाव बघायला आणि त्या तलावाच्या पाण्यामध्ये एखादा छोटा पाण्याचा दगड टाकलो आपण, तर दगड टाकल्यानंतर एक प्रकारचं वलय तयार होतं. गोल 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 अशा रेषा तयार होतात. हे आपण निरीक्षणातून बघितलेलं आहे. तशा प्रकारची रेषा एकाच बिंदूतून एक बिंदू वलय तयार झालेलं असतं. या प्रकारच्या रेषेला म्हणतात वलयाकार रेषा. अशा एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे रेषेचे 7 प्रकार आहेत. या 7ही प्रकारच्या रेषेच्या माध्यमातून पुढे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चित्र तयार करता येतात. रेषेचा अभ्यास करत असताना ही नावं तर एक बघितली आपण रेषा, पण ह्या रेषेचा उपयोग करून एक चित्र कसं तयार करायचं, याची रचना कशी करायची कागदावर ते बघूया आपण. कागदाच्या आकाराचा एक चौकोन या ठिकाणी मी तयार करते बघा. हा तुमचा वहीचा कागद.
चित्र काढायला सुरुवात करायच्या अगोदर प्रत्येक चित्राला एक चौकट आखणं आवश्यक आहे. चारही बाजूला 2-2 सेंटीमीटर अंतर सोडून आपल्या कागदावर आपल्याला चौकट आखायची, जेणेकरून जे चित्र तयार होईल त्या चित्राला एक प्रकारची शोभा प्राप्त होईल. चित्र सादरीकरणाचाच एक प्रकार आहे तो की माझ्या चित्राला चौकट असणं आवश्यक आहे. पुढे ह्या रेषांची आपल्याला रचना याच्यामध्ये करायची आहे, या चौकटीमध्ये करायची आहे. एक एक आपण काढून बघितले, 7 प्रकार बघितले आपण. हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 प्रकारची रचना आपल्याला या वहीमध्ये करायची. बघा, यासाठी काही बॉक्स चौकोन आखायचे. प्रत्येक चौकोनामध्ये त्या रेषांची रचना करायची आपल्याला. हे बॉक्स तयार करत असताना हाताने आखू शकतो आपण किंवा पट्टीचा उपयोग करू शकतो. एकसारखे शेजारी शेजारी बॉक्स आपल्याला आखायचे आहेत. पेन्सिलीने आपल्याला वहीवर हे बॉक्स आखून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक प्रकारची रेषा मला काढायची आहे त्यासाठी उपयोगी पडतील. त्यांची रचना करायची आहे आपल्याला. हा झाला माझा चित्रकलेचा वहीचा कागद. पहिलं चित्र आपल्याला तयार करायचं आहे, विषय आहे रेषा. याच रेषेचे प्रकार वापरून आपल्याला चित्रांमध्ये रेषेची रचना करायची आहे. पहिला बॉक्स घेऊया आपण उभ्या रेषेसाठी. ही उभी रेषा या पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला चित्रित करायची आहे. याच्यामध्ये ही चौकट तयार केली आपण. या चौकटीमध्ये या 7 प्रकारच्या रेषा आपल्याला घ्यायच्या आहेत, त्यांची रचना करायची आहे. रेषा पहिला प्रकार जो आपण बघितला तिचं नाव आहे सरळ रेषा. नाव रेषेची लक्षात ठेवायची. या पहिल्या चौकटीमध्ये घेऊ आपण. दोन्ही रेषा घेताना प्रत्येक रेषेमध्ये एकसारखं अंतर कसं सुटेल याचाच मला सराव करायचा आहे. हाताला या गोष्टीचा सराव होणं आवश्यक आहे, कारण याच माध्यमातून आपण चित्र शिकणार आहोत. जोपर्यंत हातामध्ये रेषा बिंदू वेगवेगळ्या प्रकारचा आकार बसत नाही पद्धतशीरपणे, तोपर्यंत आपल्याला छान चित्र काढता येणार नाही. आणि म्हणून उभी रेषा पट्टीचा उपयोग न करता हे बॉक्सेस हाताला सुद्धा शक्यतो हाताने केलं तर फार चांगलं होणार आहे. पट्टीचा यांत्रिक साधनाचा वापर न करता या रेषा आपल्याला काढायच्या आहेत. रेषा उभी घेतोय आपण. उभी रेषा घेत असताना प्रत्येक वेळी ही आपण उभी रेषा जी घेणार आहोत, प्रत्येक 2 रेषेच्या मध्ये एकसारखं अंतर कसं सुटेल, समांतर रेषा कशी येईल हे आपल्याला बघायचं आहे. हा उभ्या रेषेचा अभ्यास याप्रमाणे आपल्याला वारंवार करायचा आहे. प्रत्येक कागदावर अशी चौकट आखून आपल्याला या रेषेचा अभ्यास करायचा आहे. रेषेचा दुसरा प्रकार हा दुसऱ्या बॉक्समध्ये घ्यायचा आहे आपल्याला. दुसरी रेषा आहे आडवी रेषा. तिचं नाव आहे आडवी रेषा. रेषेची नावं लक्षात ठेवायची आहेत. डाव्या बाजूपासून उजव्या बाजूकडे याप्रमाणे आपल्याला समांतर अशी सुरुवातीला जे अंतर आपण त्या 2 रेषेत ठेवले आहे ती रेषा ते अंतर कसं पुढे येत जाईल हे बघायचं आपल्याला. शक्यतो एकमेकांना स्पर्श करणार नाही, समांतर अंतर सुटेल याप्रमाणे आपल्याला ही आडवी रेषा आखायची आहे. आडव्या रेषेसह एकदाच पहिल्यांदाच जर आपण बॉक्समध्ये आकार घेतलं आणि लगेच आपल्या हातून सरळ रेषा येईलच असं सांगता येणार नाही. याचा सराव आपल्याला वारंवार करावा लागणार आहे, तेव्हा ती रेषा व्यवस्थित हाताखालून काढली जाणार आहे. रेषेचा तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तिरकी रेषा. ही तिरकी रेषा आपल्याला तिसऱ्या बॉक्समध्ये काढायची आहे. याप्रमाणे वरून खाली प्रत्येक 2 रेषेच्या मध्ये मला बघायचं आहे एकसारखं कसं अंतर सुटेल, समांतर रेषा कशी निघत जाणार आहे. पण रेषेचा तिसरा प्रकार बघायचा आपल्याला तिरकी रेषा. याचा वारंवार माझ्या हाताला सराव होणं आवश्यक आहे. म्हणजे रेषा
रेषा काढताना पुढच्या चित्रांमध्ये मी सहज काढू शकेन त्या रेषा. रेषेचा चौथा प्रकार मला बघायचा आहे. तिचं नाव आहे लयदार रेषा. पाण्याचं उदाहरण, लाटेचं उदाहरण आपण घेतलं होतं आणि त्या माध्यमातून ही लयदार रेषा आपल्याला काढायची आहे, जी चित्रामध्ये मला वारंवार वापरायची आहे. याप्रमाणे रेषा काढल्यानंतर याच रेषेला समांतर रेषा आपल्याला घ्यायची आहे. अवकाश एकदम उंच सकल पाण्याची लाट दाखवणारी रेषा. तिचं स्वरूप आपण बदलू पण शकतो, या प्रकारे पण घेऊ शकतो आपण ती रेषा. या प्रकारे लयदार रेषा. हा रेषेचा आपण चौथा प्रकार बघितला. आपण पुढच्या चौकटीमध्ये आपल्याला रेषेचा पाचवा प्रकार बघायचा आहे. डोंगराच्या आकाराचं उदाहरण आपण घेतलं होतं, त्याचं नाव आहे कोनाकृती रेषा. त्या रेषेचं नाव आहे कोनाकृती रेषा. ही रेषा आपल्याला घ्यायची आहे बघा. या प्रकारे कोनाकृती रेषा वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आहेत. अनेक 2-3 रेषा जोडल्यावर त्याने कोण तयार होतो, पण रेषा काढताना आपल्याला सहज काढायची. या प्रमाणात ही आहे कोनाकृती रेषा. फक्त रेषांचा उपयोग तयार करून आपण या ठिकाणी एक रचना तयार केलेली आहे, एक चित्र तयार झालेलं आहे रेषेमुळेच. कोनाकृती रेषा. रेषेचा 6वा प्रकार बघायचा आहे. पटाक्याचं उदाहरण देत होतो तुम्हाला. आणि एकाच बिंदूतून निघणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या रेषा, त्याला उत्सर्जित रेषा म्हणतात. याचं नाव आहे उत्सर्जित रेषा. रेषा प्रकार 6वा. या ठिकाणी एकाच बिंदूतून या प्रकारच्या सगळ्या रेषा निघणार आहेत. जरी एकाच बिंदूतून इथून सुरुवात करायची नाही आपल्याला, ह्या एका बिंदूतूनच सुरुवात करायची. दरवेळी या बिंदूच्या तळाशी येऊन इथून रेषेला सुरुवात करायची आपल्याला. या प्रकारच्या रेषेला म्हणतात उत्सर्जित रेषा. आणि रेषेचा 7वा प्रकार आपण बघणार आहोत. तलावाचं उदाहरण घेतलं होतं आपण. एखादा पाण्याचा दगड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारं वलय, वलयाकृती रेषा. हिचं नाव आहे वलयाकार रेषा. या चौकडामध्ये घेणार आहोत. इथून सुरुवात केली सुद्धा दगड टाकल्यानंतर तयार होणारं वलय, अनेक प्रकारची वर्तुळे सगळी गोलाकार रेषा तयार होत जाते. आणि या रेषांचा उपयोग करून पुढे आपल्याला छान छान चित्र तयार करायचे आहेत. आणि म्हणून मला रेषेचा अभ्यास करायचा आहे. डायरेक्ट चित्र काढायला घ्यायचं नाही. आपण रेषा, बिंदू यांचा अभ्यास करून झाल्यानंतरच आपल्याला आकार बघायचे आहेत. ह्या पाठामध्ये आपण रेषांचा अभ्यास केलेला आहे. 7 प्रकारच्या रेषा.